योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहिणींची ज्या बहिणींची KYC चुकली होती अशा लाभार्थ्यांसाठी वेबसाईट पुन्हा सुरू झाली। लगेच जाऊन तुम्ही KYC ही एडिट करा, कारण की तुमचे हप्ते बंद झाले असतील तर किंवा आले नसतील तर तुम्ही जाऊन तुमची KYC बरोबर आहे का नक्की ओपन करा। कारण की तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईटवर तर आपण आलेलो लाडक्या बहिणीला तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ही KYC करताना चुकीचा पर्याय आला होता, कारण की चुकीचा पर्याय हा निवडला गेला होता। अशा लाभार्थ्यांना आता KYC ही एडिट करण्यासाठी सरकारने परत एकदा संधी दिली आहे। लगेच जाऊन तुम्ही करा। कसं करायचं तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर त्या ऑप्शनला क्लिक करा। त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो आधार क्रमांक आहे, तुमचा जो DBTला जो लिंक आधार क्रमांक एकच असतो, कारण की तुमचा जो आधार क्रमांक आहे तोच टाका। म्हणजे वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायची गरज नाही। या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे, 6 अंकाचा जो नंबर टाकायचा आहे। तसं तुम्ही केलं होतं तसं मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची KYCचं फॉर्म ओपन होणार आहे, कारण की आता नवीन ऑप्शन सुरू झालेलं आहे। ते तात्काळ जाऊन तुम्ही नवीन ऑप्शन वर ओपन करून तुमची KYC ओके करा आणि तुम्ही घरबसल्या जर केली असेल तर घरबसल्या करा, नाही तर नेट कॅफेवरती जाऊन सेतू सुविधा केंद्र किंवा CSC कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन तुम्ही KYC एडिट करू शकता। ही महत्त्वाची बातमी जवळच्या लाडक्या बहिणीसुद्धा शेअर करा। महत्त्वाची बातमी म्हणजे आताची लेटेस्ट बातमी, कोणाजवळच बातमी नसतं, आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून अशी वेळोवेळी ही बातमी येत असते। कारण की आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। चला भेटूया मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।